कैद झालेल्या शंभूराजांना घेऊन मुकर्रब बहादूरगडाला आला। कैद झाले शंभूराजे संगमेश्वर कोकणामध्ये आणि बहादूरगड आहे नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात। बहादूरगडला आणल्यानंतर औरंग्याला खबर गेली। औरंग्या होता अकलूज सोलापूरला आणि औरंग्याला इतका आनंद झाला का दिल्लीचं तख्त त्यांनी जे मिळवलं होतं त्याच्या लोकांचं त्याच्या रक्ताच्या लोकांचे मुंडके तोडून जे तख्त मिळवलं ते मिळवल्यानंतर त्याला जेवढा आनंद नाही झाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद शंभूराजे कैद झाल्यावर औरंग्याला झाला। त्यांनी पहिले सांगितलं का बहादूरगडावरून त्या ठिकाणी शंभूराजांना कवी कलशांना हलवा आणि वडुतुळापूरला आणा। वडुतुळापूरला त्या ठिकाणी जंगल परिसर आहे, नदीचा परिसर आहे, त्याच्यामुळं तिथं सुरक्षित आपल्यासाठी आहे असं औरंग्याला वाटलं आणि औरंग्या समोर शंभूराजांना हजर केलं गेलं। त्यावेळेस वजीर असद खान शंभूराजांना म्हटला की मुजरा करा तुम्ही, हिंदुस्थानचा बादशाह औरंगजेब। त्यावेळेस शंभू छत्रपतींनी धर्मवीर संभाजी महाराजांनी औरंग्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं की ज्या शिवछत्रपतींनी 18 पगड मावळ्यांना एकत्र करून भगव्या झेंड्याचं हिंदवी स्वराज्य उभं केलं त्या शिवछत्रपतींचं रक्त माझ्या नसानसात वाहत आहे। औरंग्या मी तुझ्या समोर झुकणार नाही, तुला मुजरा करणार नाही। त्यावेळेस औरंग्याला कळून चुकलं का शंभूराजे ऐकणार नाही, म्हणून त्यांनी शेवटचं विचारलं का दिल्लीचं तख्त देतो तुम्ही धर्मांतर करा। शंभूराजेंनी या पण गोष्टीला नकार दिला, म्हणून औरंग्या त्याच्या माणसांना म्हणला की असं हाल हाल करून मारा का दख्खन मधून परत कुणी मुघली सल्तनतीच्या विरोधात उभं नाही राहिलं पाहिजे।